हॅलो एव्हरीवन, जय भीम. आज 3 डिसेंबर आहे आणि आज जागतिक वकील दिन आहे. त्यानिमित्त माझ्या सर्व वकील मित्रमैत्रिणींना जागतिक वकील दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये सुद्धा एक असे हुशार निष्णात वकील होऊन गेले आहेत की ज्यांनी स्त्रियांच्या समान हक्कांसाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिला आहे. आणि ते महामानव म्हणजे भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या स्वतंत्र भारत देशाचे पहिले कायदेमंत्री होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनहून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं आणि बाबासाहेबांना बॅरिस्टर ॲट लॉ ही डिग्री सुद्धा मिळाली आहे. बाबासाहेब जेव्हा कायदेमंत्री होते तेव्हा त्यांनी स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावा यासाठी हिंदू कोड बिल तयार केलं. परंतु या हिंदू कोड बिलातले काही 4 ते 5च कायदे अंमलात आले आणि मंत्रिमंडळात हे हिंदू कोड बिल पास झालं नाही. त्यामुळे निराश होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निस्वार्थपणे स्त्रियांच्या हक्कासाठी आपल्या कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कोर्टामध्ये जेव्हा बाबासाहेब आपली बाजू मांडत असत त्यावेळेस उपस्थित हे सर्वजण आश्चर्यचकित होत असे आणि बाबासाहेबांच्या चातुर्य बुद्धीची प्रशंसा करत असे. आपल्या हुशार आणि चातुर्य बुद्धीने बाबासाहेबांनी तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळवून दिला. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच हुशार वकिलांनी आपल्या भारत देशाला उत्तम आणि सर्वोच्च अशी राज्यघटना दिली आहे. यावरती आनंद शिंदे आणि खूप सुंदर असं गीत गायलेलं आहे आणि ते गीत म्हणजे एका वकिलाच्या लेखणीने, त्याच्या कायद्याच्या आखणीने आमच्या हक्काचं लेखन व माय भीमान दिलं. कुणी नाही केलं भलं व माय भीमान केलं. आमचं दिल्लीचं दालन खुलं व माय भीमान केलं. पुन्हा एकदा जागतिक वकील दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. जय भीम, नमो बुद्धाय.